इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपलं जे फर्स्ट युनिट होतं ओके, ते फर्स्ट युनिट सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. 10 व्हिडिओज आपण यूट्यूबवरती अपलोड पण केलेले आहेत आणि जे इक्विलिब्रियम चॅप्टर आहे याचे आणि फर्स्ट युनिटचे जे व्हिडिओज आहेत ओके, तर ते व्हिडिओज आपण ॲपला अपलोड केले आहेत. ते ॲप आहे लक्ष करिअर अकॅडमी. ह्या ॲपवरती फ्री ऑफ कॉस्ट आता सध्या तरी अवेलेबल आहे आणि यूट्यूब चॅनलवरती आपलं जे बेंचमार्क आहे आपला क्लास ओके, त्याचं यूट्यूब चॅनलवरती लेक्चर्स पण अवेलेबल आहेत ओके, तर तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत युनिट सेकंड इक्विलिब्रियम ओके. तर प्रत्येक पॉइंट कव्हर होणार आहे तुमचा. इक्विलिब्रियम काय असतं ओके, तर स्टार्टिंग आपण इथूनच करतो की युनिटचं नाव जे आहे त्याचा कॉन्सेप्ट किंवा मिनिंग समजला पाहिजे, ते समजून घेऊ. किती टॉपिक कव्हर केले, तर आपण हे टोटल 3 टॉपिक कव्हर करणार आहोत. फर्स्ट आहे कनकरंट फोर्स सिस्टीम ओके. कनकरंट फोर्स सिस्टीम मीन्स इक्विलिब्रियम बेस्ड जे कनकरंट फोर्स सिस्टीम असणार आहे त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह होणार आहेत. हे 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत. आता कनकरंट फोर्स सिस्टीम मध्ये मी 3 पार्ट केले जे की बेसिक डेटा किंवा बेसिक कॉन्सेप्ट आहेत जे की इक्विलिब्रियमचे आहेत. ते जर तुम्हाला समजले तर तुम्ही एक्झॅक्ट न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता ओके. आता फर्स्ट काय इक्विलिब्रियम अँड इट्स कंडिशन, म्हणजे इक्विलिब्रियम काय आहे त्याच्या कंडिशन्स काय आहेत ठीक आहे. जसं तुम्ही कोण आहात आणि तुमच्या कंडिशन्स काय आहेत ओके. नेक्स्ट आहे लॅमिस थेरम काय आहे त्याचं स्टेटमेंट आणि एक्झॅक्टली फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला आहे ते समजून देईल. एफबीडी काय असतं ओके. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला एफबीडी ड्रॉ नाही करतायत, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ नाही करतायत, तर फ्री बॉडी डायग्राम समजवणार आहे. सेकंड आहे जनरल फोर्स सिस्टीम. जनरल फोर्स सिस्टीम वरती न्यूमेरिकल्स असणार आहे. जनरल फोर्स सिस्टीम काय आहे, समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ वाय आणि मुवमेंट, हे जे जनरल फॉर्म्युले जे इज इक्वल टू 0 हे यूज करून आपण जनरल फोर्स सिस्टीमचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. थर्ड आहे बीम आणि पॅरलल फोर्स सिस्टीम वरती न्यूमेरिकल आहे ओके. काही जण बीम आणि पॅरलल हे 2 डिफरंट पार्ट करून पण शिकवता, काही मॅटर नाही करत, सिमिलर काइंड ऑफ असतात ते ठीक आहे. तर असे 3 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे. स्टार्टिंगला काय करणार आहोत आपण 2.1 कव्हर करणार आहोत जे की काय कनकरंट फोर्स सिस्टीम ओके. काय कनकरंट फोर्स सिस्टीम, तर आपला युनिट जो सेकंड आहे त्याचं नाव आहे इक्विलिब्रियम ओके. तर तुम्हाला इक्विलिब्रियम माहित पाहिजे ओके. जर इक्विलिब्रियम समजला तर पुढच्या स्टेप सोप्या जातील ओके. काय आहे इक्विलिब्रियम अँड इट्स कंडिशन्स ओके, त्याच्या कंडिशन्स पण सांगतो. फर्स्ट इक्विलिब्रियम काय आहे, ॲज पर डेफिनेशन काय आहे, इट इज द स्टेट ऑफ रेस्ट. स्टेट ऑफ रेस्ट, रेस्ट म्हणजे स्तब्ध, थांबलेला, स्थिर असं म्हणू शकता ठीक आहे. रेस्ट, स्टेट ऑफ रेस्ट मीन्स त्याची पोझिशन काय आहे, तो मोशन मध्ये आहे का रेस्ट मध्ये आहे, तर काय इट इज द स्टेट ऑफ रेस्ट. काय कोण रेस्ट मध्ये, बॉडी, रेस्ट ऑफ बॉडी ओके अंडर द ऍक्शन ऑफ फोर्सेस ओके. आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही येडे झालेत का, जर फोर्सेस अप्लाय होत आहे तर बॉडी स्टेट ऑफ रेस्ट मध्ये कसं काय राहणार ओके. जर फोर्सेस अप्लाय होत आहे बॉडीवरती तर माणूस स्टेट ऑफ रेस्ट मध्ये कसं काय राहणार ओके. तर त्यांचं तेच म्हणणं आहे की इट इज द स्टेट ऑफ रेस्ट ऑफ बॉडी. एखादी बॉडी स्टेट ऑफ रेस्ट मध्ये आहे पण का, अंडर द ऍक्शन ऑफ फोर्सेस, फोर्सेस अप्लाय झाल्यामुळे ती स्टेट ऑफ रेस्ट मध्ये आहे ओके. त्याचा एक्झाम्पल देतो तुम्हाला, 2 एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट हा काय रिजिड सरफेस ओके. हा रिजिड सरफेस आहे. मी इथे एक बॉडी ठेवली किंवा बॉक्स ठेवला आहे ओके. बॉक्स ठेवला आहे त्याला मी नाही का त्याचं काहीतरी मी त्याला एक फोर्स लावला. फोर्स किती, 20 न्यूटन फोर्स लावला ओके. 20 न्यूटन फोर्स लावला. कुठल्या डिरेक्शनने, राईटवर्ड डिरेक्शनने फोर्स लावला आहे ओके. आता अंडर द ऍक्शन ऑफ फोर्सेस म्हटलंय ना, मग मोर दॅन 1 ओके. मग मी आता काय करतो, परत एक फोर्स लावतो ओके. परत एक फोर्स लावतो. हा काय लावला, 20 न्यूटनचा फोर्स लेफ्टवर्ड डिरेक्शनने लावला ओके. तर आता आपला जो फॉर्म्युला आहे ओके, आपला जो फॉर्म्युला आहे काय आहे, समेशन ऑफ एफ एक्स जो कॅल्क्युलेट करतो किंवा समेशन एफ वाय किंवा मोमेंट ॲट पॉईंट 0 करतो,
त्यापैकी आता आपल्याला हॉरिझॉन्टल फोर्सेस दिसत आहे, म्हणून मी काय करतो, एक सिंपल समेशन ऑफ एफ एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करतो. काय असतं, राईट वर जाणारा प्लस लेफ्ट वर जाणारा फोर्स काय असतो मायनस देतो आपण. सेम हा फोर्स कुठे चाललाय राईटला, म्हणून मी काय घेणार आहे +20. हा फोर्स लेफ्टला चाललाय म्हणून काय घेणार -20. यांचा आन्सर किती येणार आहे 0. ओके, यांचा आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे मी हेच तुम्हाला डिराईव्ह करून देतोय की समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू जर 0 आला तर बॉडी काय आहे इक्विलिब्रियम मध्ये आहे. समेशन एफ वाय पण 0 आला तर बॉडी काय इक्विलिब्रियम मध्ये आहे. आणि मोमेंट ऍट पॉइंट जर 0 असेल तर हे काय इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर ह्या ज्या समेशन एफ एक्स एफ वाय आणि मोमेंट 0 आली तर ह्या काय इट्स कंडिशन्स इक्विलिब्रियमच्या कंडिशन आहेत. जर समेशन ऑफ ऑल फोर्सेस इज इक्वल टू 0 येत आहे तर ती बॉडी काय आहे इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके, सेकंड केस घेऊ आपण. ओके, नेक्स्ट याच्यात आहे एफबीडी मध्ये समजावून देईन मी तुम्हाला. ठीक आहे, घेऊन टाकू. ओके, समजा ओके हा काय रिजिड सरफेस आहे. इथे मी काय ठेवलाय हा बॉक्स ठेवलाय. ओके, बॉक्स ठेवलाय, याच्यावरती फोर्सेस अप्लाय केले का नाही. ओके, फोर्सेस अप्लाय केलेले नाही. हा रिजिड सरफेस आहे, त्याच्यावरती बॉक्स आहे. आता हा जो बॉक्स आहे याला काहीतरी वेट असेल. ओके, आता वेट कुठे ऍक्ट होतं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला सीजी ला. आता बॉक्स आहे. ओके, तर याचा सीजी कुठे इथे कुठे असेल. ओके, याचा सीजी काय असेल इथे कुठे असेल. तर याचं जे वेट असेल वेट हे काय जे वेट असतं हे व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतं, म्हणून मी काय डाऊनवर्ड एरो दाखवला आणि वेटला मी काय केलं डब्ल्यू ने डिनोट केलं. डब्ल्यू ने डिनोट केलं. बट जर हा सरफेस सपोज असा कच्चा राहिला असता, ओके तुमच्या भाषेत सांगतो कच्चा राहिला असता वीक राहिला असता तर या सरफेसने या बॉक्सचं वेट कॅरी केलं असतं का नाही. तो काय झाला असता ब्रेक झाला असता. ओके, तो काय झाला असता ब्रेक झाला असता. बट तो सरफेस काय तो तेवढा कॅपेबल आहे म्हणून तो बॉक्सचं वजन काय करतोय कॅरी करतोय. जर कॅरी करतोय तर यालाच काय म्हणता माहिती का हा जो लोड डाऊनवर्ड ऍक्ट होतोय यालाच नाही का हा जो रिजिड सरफेस आहे हा काय करतो आहे रिॲक्शन देतोय. यालाच आपण काय म्हणतो नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. ओके, यालाच काय म्हणतो नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. म्हणजे तुम्ही असं समजू नका की वेट जर डाऊनवर्ड ऍक्ट होतोय तर दुसरा फोर्स कुठे तर हा दुसरा फोर्स आहे. वेट पण काय वन टाइप ऑफ फोर्सेस आहे ना, त्याचं युनिट पण तर काय सेम आहे. वेटला कशात युनिट काय न्यूटन, रिॲक्शनला पण आपण न्यूटन मध्येच कॅल्क्युलेट करू. सिंपल. तर हे सिंपल कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, जास्त डीप जायची काही गरज नाही. अजून एक सेकंड डेफिनेशन आहे. ओके, सेकंड डेफिनेशन आहे बट जी ही फर्स्ट आहे ही जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला. सेकंड फक्त त्या लोकांसाठी ते कसं आहे खूप जास्ती मग शहाणे किंवा म्हणजे हुशार असतात, शहाणे नाही म्हणता येणार. मग सर असं राहिलं तर मग ते पण तर इक्विलिब्रियम मध्ये जाईल त्यांच्यासाठी. ओके, तर काय आहे अ पार्टिकल इज मुव्हिंग. आता हा सपोज हा पार्टिकल आहे हा काय मूव्ह होतोय म्हणून मी एरो दाखवला काहीतरी वेलोसिटी असेल विथ युनिफॉर्म स्पीड. ओके, युनिफॉर्म स्पीडने एक पार्टिकल काय होतंय मूव्हिंग आहे मूव्ह होत आहे स्पीड. देन इट इज ऑल्सो कॉल्ड सेट टू बी इन इक्विलिब्रियम. ओके, एखादा पार्टिकल जर मूव्ह होत आहे युनिफॉर्म स्पीडला. ओके, जर युनिफॉर्म स्पीड असेल ना तर ऍक्सेलरेशन काय असतो 0 असतो. ओके, ऍक्सेलरेशन केव्हा होतं जेव्हा स्पीड इन्क्रीज और डिक्रीज होतो. जर स्पीड कॉन्स्टंट आहे युनिफॉर्म आहे एकसारखा आहे. ओके, जर तुम्ही नाशिकहून पुण्याला निघाले तुमचा थ्रू आउट द नाशिक टू पुणे स्पीड हा 40 km/h जर राहिला तर तुमचा ऍक्सेलरेशन काय आहे 0 आहे. ओके, पण असं पॉसिबल नाही आहे. ओके, कारण की कर्व असतात टर्न्स असतात ग्रेडियंट असतो त्याच्यामुळे आपला स्पीड इन्क्रीज अँड डिक्रीज होतो. म्हणजे ऍक्सेलरेट करतो ना आपण गाडीला. ओके, काय करतो ऍक्सेलरेट करतो. बट इथे कंडिशन काय पार्टिकल इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड देन इट इज कॉल्ड सेट टू बी इन इक्विलिब्रियम. ओके, म्हणजे त्यांचं काय म्हणणं एक सिंपल सांगतो. सपोज हा पेन आहे पार्टिकल आहे. मी हा पार्टिकल जर काहीतरी स्पीड मध्ये युनिफॉर्म स्पीड मध्ये फेकला. ओके, तर हा पण काय इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके, आता जर हा इक्विलिब्रियम मध्ये कसा राहील
हा जर मी पार्टिकल फेकला तर हा त्या युनिफॉर्म स्पीड मध्येच राहील, हा थांबणार नाही. ओके, बट आता सध्या आपण पृथ्वीवर राहतो म्हणून प्रॉब्लेम काय आहे की हा पार्टिकल जेव्हा मी एक युनिफॉर्म स्पीडमध्ये फेकेल, ओके, किंवा असेल, तर त्या केसमध्ये दोन मॅटर असतात. एक तर याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल, म्हणजे हा पार्टिकल जेव्हा असं डिरेक्शनमध्ये असेल तेव्हा हा डाऊनवर्ड जाईल ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. सेकंडरी पार्ट काय येतोय की इथे जी एअर आहे ते एअर पार्टिकल्स त्याला रजिस्ट करतील, मीन्स हा पेन जाईल त्याला काय करतील, ते रजिस्ट करतील आणि तो पेन काय स्पीड स्टॉप होऊन जाते. ओके, तर ही सेकंड डेफिनेशन होती. लोड नका घेऊ, फर्स्ट डेफिनेशनच ओके तुमच्यासाठी. ओके, आता नेक्स्ट कॉन्सेप्ट काय येतो इक्विलिब्रियम मध्ये की लॅमिस थेरम काय असतो. लॅमिस थेरम बऱ्याचशा स्टुडंटला समजून जातो, रटून घेता. ओके, बट ऍट द टाइम ऑफ एक्झाम काय होतं, कन्फ्युजन होऊन जातं. ते कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी स्वतः तुम्हाला लॅमिस थेरम सांगणार आहे. ठीक आहे, तर लॅमिस थेरम काय, स्टेटमेंट काय, आपल्या प्रत्येक डेफिनेशन या वन लाइनर किंवा टू लाइनर स्टेटमेंट आहे म्हणून टू लाइनर आहे. ठीक आहे, तर एक्झॅक्ट लॅमिस थेरम काय आहे. ॲज पर स्टेटमेंट, इफ बॉडी इज इन इक्विलिब्रियम, ओके, बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे. आता बॉडी कुठली, सपोज हा जो पॉइंट घेतलाय ना, हा मी याला बॉडी म्हणतो, ही काय बॉडी आहे, कशात आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. इफ बॉडी इज इन इक्विलिब्रियम अंडर थ्री कनकरंट, ओके, कनकरंटचा मिनिंग माहिती ना, थ्री कनकरंट. ओके, थ्री कनकरंट, कनकरंट काय आहे, नंबर ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू सेम पॉइंट. म्हणजे जर हा एखादा पॉइंट असेल तर त्याच्याहून जर नंबर ऑफ फोर्सेस पास होत असतील, ओके, त्याच्यातनं जर नंबर ऑफ फोर्सेस पास होत असतील तर त्याला काय म्हणतो, कनकरंट. बट कंडिशन काय दिली यांनी, थ्री कनकरंट लॅमिस थेरम साठी. हा, और कोप्लॅनर फोर्सेस, और नाही तो अँड आहे, अँड कोप्लॅनर फोर्सेस. ओके, तीन कोप्लॅनर अँड कनकरंट फोर्सेस पाहिजे. कोप्लॅनर मीन्स व्हॉट, number of forces acting on a same plane is called as coplanar force. Then each force, okay, तीन फोर्स आहेत ना, तर each force, सपोज each force, आता मी याला काय नाव देतो, फोर्स आहे म्हणून एफ नाव देतो. आता तीन आहेत, ओके, मग तिघी तर फोर्सेस आहे, मग मी याला एफ ए नाव देतो, याला एफ बी नाव देतो आणि याला एफ सी नाव देतो. ओके, आपण नाव ठेवायला एक्सपर्ट आहेत. ओके, याला त्याला नावाने ठेवायचे, यांना नाव ठेवायचे जातात. ओके, तर इच फोर्स इज प्रोपोर्शनल साइन ऑफ, इच फोर्स म्हणजे प्रत्येक फोर्स. आता मी सपोज पहिला हा घेतो, कुठला घेतला, एफ ए. इच फोर्स इज प्रोपोर्शनल साइन ऑफ अँगल बिटवीन other two forces. ओके, each force proportional sign of angle between other two forces. याचा सिंपल मिनिंग असा आहे, जर हा एफ ए आहे तर मी याच्यासाठी कुठला अँगल घेणार आहे, तर हे जे अदर टू फोर्स आहे त्यांच्या मधला अँगल घेणार आहे. ओके, तर मी याला जर एफ ए म्हणतोय ना, तर मी याला काय म्हणतो, अल्फा नाव देतो. हा एफ बी ना, तो अदर टू फोर्सेस काय, हा एफ ए आणि एफ सी, तर याला काय नाव देणार आहे, बीटा नाव देणार आहे. जर हा एफ सी फोर्स आहे, ते अदर टू फोर्स जे आहेत यांच्यातला अँगल काय आहे, मी याला गॅमा नाव देणार आहे. ओके, मग फॉर्म्युला कसा जनरेट होणार आहे, तर फॉर्म्युला सिंपल आहे, मस्तपैकी पाठ करून घ्यायचा. एफ ए अपॉन साइन अल्फा इज इक्वल टू एफ बी अपॉन साइन बीटा इज इक्वल टू एफ सी अपॉन साइन गॅमा. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. का, एफ ए आणि डिवाइडला साइन अल्फा आहे, म्हणजे एफ ए डिवाइडला साइन अल्फा म्हणजे या दोन फोर्स मधला अँगल आहे, सिमिलर टू अदर टू फोर्सेस. ओके, एवढा सिंपल लॅमिस थेरम आहे. स्टेटमेंट इझिली पाठ करू शकता तुम्ही. त्याच्यात काय, थ्री कनकरंट अँड कोप्लॅनर फोर्स आहेत. ओके, आणि इच फोर्स इज प्रोपोर्शनल साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस आहे. बस एवढाच विषय. आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्हाला समजून गेलं असेल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन. अदरवाईज तुमची जिरली असेल चांगली.
तर सर्वात बेस्ट पार्ट आहे आपल्या आयुष्याचा नाही तर ह्या युनिटचा. तर बेस्ट पार्ट काय तुम्हाला सांगतो, फ्री बॉडी डायग्राम. ओके, फ्री बॉडी डायग्राम. ओके, जसं बॉडीला मसाज केल्यावर ती कशी फ्री होऊन जाते, सेम आहे. मेकॅनिक्समध्ये ज्या बॉडीज आहेत ना त्यांच्यावरती n नंबर ऑफ लोड्स येतात. ओके, आता खूप नंबर ऑफ लोड्स आल्यामुळे काय होतं, आपल्याला समजत नाही की कुठला लोड कुठे ऍक्ट होतोय, कोण कोणाचा लोड कॅरी करतोय. ओके, तर त्या केसमध्ये काय फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना 3 कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत आयुष्यात. कुठले, तर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला सेल्फ वेट आधी ड्रॉ करायचं. काय, सेल्फ वेट. ओके, अकॉर्डिंग टू मी हे 3 स्टेप जर फॉलो केले तर एफबीडी ड्रॉ होऊन जाते. ठीक आहे, आणि ह्याच स्टेपने करायचं, फर्स्ट सेकंड थर्ड. सेल्फ वेट, सेल्फ वेट कसं असतं माहिती का, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतो. ओके, सेकंड रिॲक्शन. सेकंड काय आहे, रिॲक्शन. रिॲक्शन कशी ऍक्ट होते. ओके, रिॲक्शन ही टँजेन्शियल टू द सरफेस ऍक्ट होते. ओके, आणि थर्ड एक्सटर्नल फोर्स. जर एक्सटर्नल फोर्स असेल तर. ओके, अदरवाईज हे 2 तर येतातच. जर एक्सटर्नल फोर्स असेल तर तो पण ऍक्ट करायचा आहे आपल्याला. मी 3 एक्झाम्पल घेतले आहेत जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर कट समजून जाईल पाहिजे की फ्री बॉडी डायग्राम काय असते. ओके, आता फ्री बॉडी डायग्राम मध्ये मी एक सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, आता हे तुम्हाला समजूनच जाईल. आता एक रिजिड सरफेस आहे जो की प्रिव्हियस याच्यात आपण स्लाइडला बघितला. एक रिजिड सरफेस आहे, त्याच्यावरती हे बॉक्स ड्रॉ केलेलं आहे. ओके, आता हे बॉक्स ड्रॉ केलेलं आहे, तर बॉक्स ड्रॉ केलेला आहे. ओके, तर याचं काहीतरी वेट असणार आहे. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतोय ना, मग पहिलं काय सेल्फ वेट. सेल्फ वेट कसं ऍक्ट करतो की शो करतो आपण, व्हर्टिकली डाऊनवर्ड शो करतो. ठीक आहे, आता हा काय स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल, सॉरी रेक्टँगल आहे. ओके, तर रेक्टँगलला काय करणार, याचा CG ला ऍक्ट करणार आहे. ओके, CG काय असणार आहे, जिथे इंटरसेक्शन असेल. आता हे काय CG आहे, मी याचं काय करतो, वेट दाखवतो. ओके, व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे काय दाखवलं, वेट दाखवलंय. ओके, आता याचं वेट दाखवलंय. आता हा सरफेस जर कमकुवत राहिला असता त्याने वेट कॅरी केलं असतं का, नाही, तो ब्रेक झाला असता. ओके, म्हणजे तो इक्विलिब्रियम मध्ये राहिला असता का, नाही, चॅप्टरचं नावच इक्विलिब्रियम आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मी या प्लॅटफॉर्मवर उभा आहे. ओके, या प्लॅटफॉर्म मध्ये तेवढा दम आहे की माझं 60 kg वेट तो कॅरी करू शकतो. ओके, म्हणजे मी काय इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके, मी काय इथे स्टेबल आहे. किंवा तुम्ही तुमच्या बेंचवरती बसलेले असाल जर तुम्ही कॉलेजला जात असणार तर. ओके, तर तुम्ही बेंचवरती बसलेले आहात, त्या बेंचच्या पाठीवरती ओके आजूबाजूला 2 सपोर्ट आहेत. ओके, जर सपोज एक सपोर्ट नाही राहिला असता, तुम्ही बसले असता तर ते काय झालं असतं, डाऊन झालं असतं. ओके, म्हणजे ते काय इक्विलिब्रियम कंडिशन नाही आहे ना, हे काय इक्विलिब्रियम कंडिशन आहे. आता मी इथे उभा आहे. ओके, मी 60 kg वरून माझं लोड खाली येतंय, माझं वेट काय 60 kg माझ्या CG पासून खाली जात आहे डाऊनवर्ड. तर हा प्लॅटफॉर्म काय करतोय, व्हर्टिकली 60 kg ची अपवर्ड रिॲक्शन देतोय, अपोजिट इन डिरेक्शन रिॲक्शन देतोय अपवर्डला. ओके, आता तुम्ही म्हणणार सर 60 kg अपोजिट इन अपवर्ड डिरेक्शनला ते प्लॅटफॉर्म कसं देईल, ते दिसत नाहीये. ओके, बट त्याची कॅपॅबिलिटी आहे ना माझं 60 kg कॅरी करायची, म्हणजे तो 60 kg काय करतोय, अपवर्ड रिॲक्शन देतोय. सेम आहे ही बॉडी, वेट जर डाऊनवर्ड ऍक्ट करते व्हर्टिकली, तर आता मी रिॲक्शन ड्रॉ करेल. सेकंड काय रिॲक्शन. रिॲक्शन कशी असते, तर टँजेन्शियल टू द सरफेस असते आणि अपोजिट इन डिरेक्शन असेल. ओके, किंवा आपण टँजेन्शियल टू द सरफेसच म्हणून. तर हा काय, हा सरफेस आहे, याला टँजेन्शियल आहे, म्हणजे याला काय ही 90 डिग्रीला आहे, आणि याला काय म्हणतोय मी, रिॲक्शन म्हणतो आहे. ओके, सिंपल. आता मी काय करतो, हा एक CG पॉइंट ड्रॉ करतो. CG पॉइंट ड्रॉ करतो. आता याला काय, हा रिॲक्शन, याला मी काय करतोय, रेफरन्स लाईन ऑफ ऍक्शन ड्रॉ केली. हा मी काय करतोय, रिॲक्शनला R अपवर्ड शो करतोय आणि CG पासून हा काय W शो करतोय. ओके, सिंपल. आता याची कंडिशन काय, आपण इक्विलिब्रियम शिकतोय. ओके, तर इक्विलिब्रियमच्या 3 कंडिशन्स आहेत. ओके, काय आहे, समेशन Fx इज इक्वल टू 0, समेशन Fy इज इक्वल टू 0, समेशन ऑफ मोमेंट ॲट पॉइंट A
ए असं म्हणतोय ॲट एनी पॉईंट आहे तो, ओके, ॲट एनी पॉईंट इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. आपण जे फर्स्ट युनिट होतं ना ते इज इक्वल टू 0 नव्हतं. आपण समेशन एफ एक्स कॅल्क्युलेट करायचो, समेशन एफ वाय कॅल्क्युलेट करायचो आणि मुवमेंट कॅल्क्युलेट करायचो. त्या केसमध्ये काहीतरी व्हॅल्यूज यायची, पण इथे काय आपलं अजम्पशन की एफ एक्स 0 येईल, एफ वाय 0 येईल, मुवमेंट 0 येईल. नोटेशन तुम्हाला माहितीच आहे, राईट जाईल तर प्लस, लेफ्ट जाईल तर मायनस, अपवर्ड जाईल तर प्लस, डाऊनवर्ड जाईल तर मायनस, क्लॉकवाईज प्लस, अँटी क्लॉकवाईज मायनस. हे काय कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आहेत. ओके, तर आपण काय केलंय, आर डब्ल्यू ड्रॉ केलाय, रिॲक्शन आणि वेट. आता इथे व्हर्टिकल फोर्सेस आहेत. ओके, व्हर्टिकल फोर्सेस म्हणून आपण काय काय हे घेऊ, काय ते समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0. अपवर्ड काय असेल प्लस, डाऊनवर्ड काय असेल मायनस. ओके, तर सेम ॲज इट इज लिहायचंय. समेशन म्हणजे यांची काय प्लस मायनस, वाय डिरेक्शन म्हणजे इज इक्वल टू काय पाहिजे 0. आता हा जो हे जे फोर्सेस आहे हा अपवर्ड चाललाय आर, म्हणून मी काय घेणार प्लस आर. हा डब्ल्यू काय डाऊनवर्ड चाललाय, म्हणून मी काय घेणार डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार 0. म्हणजे काय येणार, आर इज इक्वल टू काय येणार आहे, डब्ल्यू येणार आहे. ओके, असं ही काय फ्री बॉडी डायग्राम म्हणून आपण ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट थोडं कॉम्प्लिकेटेड, नॉर्मल कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, बट मी आहे, सॉल्व्ह होईल. ठीक आहे, आता एक रेक्टँगल बॉक्स वरती एक स्पियर ठेवलेला आहे. ओके, रेक्टँगल बॉक्स वरती एक स्पियर ठेवला आहे आणि हा काय आहे, हा रिजिड सरफेस आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे. आता ह्या केसमध्ये फ्री बॉडी डायग्राम कशी ड्रॉ करणार, हा जो स्पियर आहे आणि हा काय रेक्टँगल आहे, यांचा जो हा कॉन्टॅक्ट पॉइंट मी त्याला ए नाव दिलंय. ओके, लक्ष द्या, हा कॉन्टॅक्ट पॉइंटला काय नाव दिलंय, ए दिलंय, आणि हा खालचा कॉन्टॅक्ट पॉइंट याला काय नाव दिलंय, बी नाव दिलेलं आहे. ओके, तर स्टार्टिंगला आपण काय करू, मी याला W1 म्हणतो आणि याला काय म्हणतोय मी W2. रेक्टँगलला W2, स्पियरला W1 म्हणतोय. ठीक आहे, आता ड्रॉ करताना कसं ड्रॉ करायचंय, ओके, ज्याचं वजन दुसऱ्यावरती पडतंय ना त्याला आधी त्याची एफबीडी ड्रॉ करायची. स्पियरचं वजन कोणावरती पडतं आहे, स्पियरचं वजन पडतं आहे कोणावरती, रेक्टँगुलर बॉक्स वरती. म्हणून आपण आधी स्पियरची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करू. सिंपल, हा काय स्पियर आहे. ओके, याचा सेंटर इथे कुठे असेल, CG, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, मग मी काय करेल, मला याचं पहिले काय करेल, सेल्फ वेट ड्रॉ करेल. कसं ड्रॉ करेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड ड्रॉ करेल. ओके, व्हर्टिकली डाऊनवर्ड. काय नाव देतोय मी त्याला, W1 नाव देतोय. ओके, हा काय, हा सरफेस आहे ना रेक्टँगल बॉक्सचा, ज्याच्यावरती रेस्ट आहे. ओके, ज्याच्यावरती रेस्ट आहे. नेक्स्ट, ह्या रेक्टँगुलर बॉक्सची तेवढी कॅपेबिलिटी आहे की तो W1 वेट कॅरी करेल, कारण की याचं वजन कोणावरती, W2 वरती पडतोय. आणि इक्विलिब्रियम मध्ये आपण काय अज्युम करतोय की यांची कॅपेबिलिटी असतेच एकमेकांना लोड कॅरी करायची. ठीक आहे, तर W1चं जे काही 10 किलो वजन असेल, तर हा जो W2 आहे ना बॉक्स, हा काय करतोय 10 kg कॅरी करतोय. म्हणजे हा काय करतोय, हे जे W1चं लोड खाली पडतोय, हा W2 काय करतोय, त्याला रिॲक्शन देतोय, कॅरी करतोय म्हणजे काय देतोय, रिॲक्शन. मी रिॲक्शन कशी ड्रॉ करेल, टँजेन्शियल टू द सरफेस. टँजेन्शियल मीन्स व्हॉट, 90 डिग्री. कशाला, सरफेसला. तर मी काय करेल, सरफेसला 90 डिग्रीला एक काय शो करेल, रिॲक्शन. ओके, रिॲक्शन शो करेल. ह्या कॉन्टॅक्ट पॉइंटला मी नाव काय दिलंय, ए नाव दिलंय ना, तर मी रिॲक्शन ऍट पॉइंट ए म्हणतोय. ओके, याच्या पुढचा प्रवास थोडासा कठीण आहे. ओके, कसा, आता फर्स्ट आपण एफबीडी फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली. सेकंड, हा काय आहे, हा जो W आहे. ओके, हा काय W2 जो आहे त्याला ड्रॉ करू. ओके, W2 जो आहे त्याला ड्रॉ करू. ओके, W2 हा रिजिड सरफेस. ओके, पहिले काय ड्रॉ करतो आपण, सेल्फ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड. कोणाचं, तर W2 चं, जी बॉडी आहे तिचं
वेट काय व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट करायचं आहे. आता व्हर्टिकली डाऊनवर्ड ही बॉडीचा सीजी इथे कुठे असेल, ओके, हिचा सीजी इथे कुठे असेल. मग मी काय करणार आहे, मी असं काय दाखवतोय W2 दाखवतोय. काय दाखवतोय W2 स्वतःचं वेट. ओके. सेकंड मी काय दाखवणार आहे रिॲक्शन टँजेन्शियल टू द सरफेस. म्हणजे हा जो W2 आहे, ओके, याचं काय आहे रिॲक्शन दाखवणार आहे. म्हणजे मी काय दाखवणार आहे टँजेन्शियल टू द सरफेस रिॲक्शन दाखवली. या सरफेसला मी नाव काय दिलं होतं B, म्हणजे रिॲक्शन ॲट B दाखवतोय. ओके. मग तुम्ही म्हणणार झालं नाही, बाकी आहे. ओके. एक्सटर्नल फोर्स. ओके. आता एक्सटर्नल फोर्स कुठून आला सर, इथे तर एक्सटर्नल फोर्स दिसत नाहीये. आहे. ओके. का आहे तुम्हाला सांगतो. आता हा जो W1 आहे याचं जे वजन W2 वरती पडतंय ना, ओके, W1 चा लोड कोण घेतोय, W1 चा जो लोड कोण घेतोय, हा रेक्टँग्युलर बॉक्स घेतोय. म्हणजे हा जो W1 आहे त्याचं जे वजन आहे तोच एक्सटर्नल फोर्स आहे. ओके. तर W1 हा जो W1 आहे त्याचं लोड कोण घेतोय, हा सरफेस घेत होता, म्हणजे हा बॉक्स घेत होता. तो काय RA, तो अपवर्ड दाखवलाय ना. ओके. तो रिॲक्शन देतोय ना, तर त्यालाच आपण काय करायचंय, इथे आपण असा ॲरो दाखवायचा आहे. हा जो एक्सटर्नल फोर्स आहे आणि याचं नाव काय द्यायचं आहे, RA नाव द्यायचं आहे. ओके. डिरेक्शन मॅटर करते. डिरेक्शन मी डाऊनवर्ड दाखवली. सर तुम्ही म्हणणार सर हे काय चालू आहे, तर हा RA अपवर्ड दाखवतोय, हा RA डाऊनवर्ड का दाखवतोय. ओके. फॉर एक्झाम्पल सांगतो. मी आहे, माझा एक मित्र आहे. ओके. ओके. तर कॉलेजमध्ये काय असतं, असाइनमेंट लिहायला देतात. ओके. आता 5 असाइनमेंट लिहायला दिल्या, मला 5 त्याला 5 सब्जेक्ट वाईज. ठीक आहे. मग मी काय करेल, मला आला कंटाळा, मी माझ्या 5 असाइनमेंट काय केल्या त्याला लिहायला दिला. ओके. माझ्या 5 असाइनमेंट काय केल्या त्याला लिहायला दिल्या. मी तर फ्री झालो. त्याला स्वतःच्या पण 5 असाइनमेंट लिहायच्या आहेत. कोणाला, माझ्या मित्राला स्वतःच्या पण 5 असाइनमेंट लिहायच्या आहेत. म्हणजे त्याला स्वतःचं पण वजन कॅरी करायचंय. ओके. प्लस माझ्या पण 5 लिहायच्या आहेत. म्हणजे ह्या ज्या RA आहे त्याचा लोड पण त्याच्यावरती येतोय. एक्झाम्पल क्लिअर होतंय. ओके. तर हा W1 चा लोड येतोय, याच्यासाठी जरी ते रिॲक्शन राहिलं तर याच्यासाठी काय येतो, लोड आहे. एवढं सिंपल आहे. ओके. तर हे असं झाल्यानंतर तुम्ही इथे समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0 किंवा समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 करून हे सॉल्व्ह करू शकता. सिमिलर काइंड ऑफ. ओके. नेक्स्ट एक इन्क्लाइन प्लेन दिलंय. हे पहिले काय रिजिड सरफेस आहे. ओके. हा पण रिजिड सरफेस आहे ज्याच्यावरती हा स्पियर काय रेस्ट केला गेला आहे. ठीक आहे. आता हा स्पियर रेस्ट केलेला आहे. समजा हा अँगल आहे 30 डिग्री. हा अँगल आहे 60 डिग्री. ओके. विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा अँगल आहे 30 डिग्री, हा अँगल आहे 60 डिग्री. ओके. तर आपण काय करू, हे रिजिड सरफेस आहे, तुम्हाला समजतच आहे. ठीक आहे. हा अँगल आहे 30 डिग्री, हा अँगल आहे 60 डिग्री. ठीक आहे. आता स्टार्टिंगला आपण काय करतो, फ्री बॉडी डायग्राम मध्ये सेल्फ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ड्रॉ करतो. ओके. स्पियर आहे, याचा CG इथे कुठे असेल, याचं वेट काय मी व्हर्टिकली डाऊनवर्ड शो करतोय W. झाला फर्स्ट. सेकंड काय आहे, रिॲक्शन्स. ओके. रिॲक्शन्स. आता रिॲक्शन्स कसे टँजेन्शियल टू द सरफेस करतो. आता तुम्ही म्हणणार हा जर व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतोय तर रिॲक्शन्स पण अपवर्ड डिरेक्शनने लागतील. नाही, आपण काय म्हणतोय टँजेन्शियल टू द सरफेस म्हणतोय. ज्या सरफेस वरती तो स्पियर रेस्ट आहे. ओके. जिथे रेस्ट आहे तर त्या सरफेसला तो काय असेल, टँजेन्शियल असते. आता समजा हा इथे रेस्ट आहे, याला मी A नाव देतो, याला मी B नाव देतो, या कॉन्टॅक्ट पॉइंटला जिथे तो रेस्ट आहे. म्हणजे जो W टोटल वेट आहे ना त्याच्यातलं काही A कॉन्टॅक्ट पॉइंट आणि काही B कॉन्टॅक्ट पॉइंट कॅरी करताय. ओके. आता कॅरी करताय
तर रिॲक्शन ड्रॉ करायची आहेत ना, सेल्फ झालं, टँजेन्शियल टू द सरफेस, म्हणजे ह्या सरफेसला काय असतील ते, ओके ॲरो दाखवला, ह्या सरफेसला काय असतील ते 90 डिग्रीला असतील. ओके आता मला सांगा, हा जर 30 डिग्री आहे, आता हा पूर्ण ट्रायंगलचा विचार करा. ओके हा पूर्ण ट्रायंगलचा विचार करा, हा 30 डिग्री, हा 90 डिग्री आहे. ट्रायंगलची टोटल अँगलची समेशन ही 180 डिग्री असते. ओके किती असते, 180 डिग्री असते. मायनस हा किती, हा जर 30 आहे, हा 90 आहे, 30 प्लस 90 प्लस 30 किती 120. तर हा अँगल किती असणार आहे, 120 मायनस 80 60 डिग्री अँगल असणार आहे. तर हा अँगल किती असणार आहे, 60 डिग्री अँगल असणार आहे. ओके आता नेक्स्ट इथे पण काय असेल, तो टँजेन्शियल टू द सरफेस असणार आहे. म्हणजे हा अँगल किती होतो, 90 डिग्री होतो. 90 प्लस 60 किती होतो, 115. हा किती होतो, 30 डिग्री अँगल होतो. मग सर तुम्ही हे काय ड्रॉ केलंय. ओके तर मी तुम्हाला असं सिम्पल ड्रॉ करून दाखवतो. हा काय होता माझा CG. ओके हा काय होता CG. इथे आधी मी क्वाड्रंट ड्रॉ करून घेतो. ठीक आहे हा काय आहे, CG ड्रॉ केला आहे. हा W काय, याची लाईन ऑफ ऍक्शन काय स्ट्रेट आहे ना खाली. ओके तर मी W ला काय करतो, ड्रॉ व्हर्टिकली डाऊनवर्ड W ड्रॉ करतो. ओके नेक्स्ट आता मला माहिती आहे, ओके हा जो 30 डिग्री अँगल आहे. ओके आता मी काय केलं, इथे क्वाड्रंट ड्रॉ केलेत ना, तर हा जो रिॲक्शन आहे, ओके ही जी रिॲक्शन आहे हिला नाव काय आपलं RB, कारण की कॉन्टॅक्ट पॉईंट काय B, याचं नाव काय RA, कारण की कॉन्टॅक्ट पॉईंट नाव काय A आहे. तर मी ह्या ॲरोला काय करतो, असा असा ड्रॉ करतो. तर मी इथून त्याला असा ड्रॉ केला आणि काय केलं, RB नाव दिलं. ओके आता त्याचा अँगल माहित पाहिजे ना आपल्याला, एक्झॅक्ट किती अँगल वरती आहे. ओके तो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा अँगल किती 60 डिग्री आहे. ही जी हिरवी लाईन आहे ग्रीन कलरची, त्यालाच ही लाईन काय क्वाड्रंटल लाईन काय पॅरलल आहे. म्हणजे हा जर 30 आहे तर हा पण किती असेल 30 डिग्री, म्हणून मी इथे लिहिणार आहे 30 डिग्री. सिंपल. आता हा एरोची डिरेक्शन काय आहे. ओके आता मी याला काय करेल, असा ड्रॉ करेल, मीन्स इथे ड्रॉ करेल, मीन्स हा कुठे येईल इथे ड्रॉ होईल. त्याचं नाव काय आहे RA. ओके काय नाव होतं RA. आणि त्याचा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल किती 60, कारण की ही लाईन आणि ही लाईन काय पॅरलल आहे. म्हणजे हा अँगल किती आहे 60 डिग्री होणार आहे. ओके आणि ॲज युजल आपल्याला माहिती आहे हा 90 मायनस 30 हा 60 होईल आणि हा 90 मायनस 60 हा 30 होईल. हे 90 डिग्री आहे आणि हे किती आहे 90 डिग्री आहे. तुम्हाला हे लॅमिस थेरमला लागणार आहे. ओके तर हे फ्री बॉडी डायग्राम आहे, तुम्ही जस्ट स्टॉप करून हे लिहू शकता. मी बाजूला होऊन जातो, कुठे हो मी. ठीक आहे ओके तर आपण काय बघतोय 2.1 कनकरंट फोर्स सिस्टीम. तर त्याच्यात आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केले, लॅमिस थेरम क्लिअर केला आहे. लॅमिस थेरम जो रिक्वायर्ड आहे कनकरंट फोर्स सिस्टीमचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला. आता 2.1च्या बेसिसवर आपण काय 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. एक थोडं सिम्पल आहे, एक थोडं हार्ड आहे, जेणेकरून जो तुम्ही कॉन्सेप्ट लर्न केला आहे तो आता तुम्हाला इथे समजून जाणार आहे. ओके तर सिंपल न्यूमेरिकल काय आहे, न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे. अति उत्साह माणसाला धोक्यात टाकतो. ठीक आहे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त काय आपल्याला न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे. न्यूमेरिकल काय आहे, अ सिलेंडर ऑफ मास. सिलेंडर घरातलं नाही, ठीक आहे आता सिलेंडर भेटत नाही हे नाही, तर सिलेंडर ऑफ मास. सिलेंडर कुठलं आहे, हा सिलेंड्रिकल शेप असतो. ओके याला काय म्हणताय सिलेंडर. अ सिलेंडर ऑफ मास 100 kg. ओके मास काय त्याचं 100 kg आहे. रेस्ट बिटवीन द इन्क्लाइन प्लेन्स. रेस्ट म्हणजे तो काय बसलेला आहे तिथे सिलेंडर. इन्क्लाइन प्लेन्स हा काय आहे इन्क्लाइन प्लेन्स, इथे डॅश दिले मीन्स हे काय रिजिड इन्क्लाइन प्लेन्स आहेत.
ओके, आता इन्क्लाइन प्लेन्स आहेत तर किती इन्क्लाइन आहेत? ओके, तर किती इन्क्लाइन आहे? इथे हा 20 डिग्री अँगल आहे, हा पण इथून काय 20 डिग्री अँगल आहे. ओके, ॲज शोन इन फिगर डिटरमाइन द नॉर्मल रिॲक्शन ॲट ए अँड बी. ओके, डिटरमाइन द नॉर्मल रिॲक्शन ॲट ए अँड बी. डिसेंबर 15 मध्ये 6, ओके, डिसेंबर 15 मध्ये जे एक्झाम झाली असेल तेव्हा तो 6 मार्काला विचारला गेलेला आहे. ओके, आता याच्यात न्यूमेरिकल सॉल्व करताना सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर जो असतो तो म्हणजे असतो फ्री बॉडी डायग्राम. ओके, फ्री बॉडी डायग्रामला पण मार्क्स असतात, 1 किंवा 2 मार्क्स असू शकतो. ओके, ॲज पर डिफिकल्टीज. तर फ्री बॉडी डायग्राम कशी ड्रॉ करायची मी ते आधी सांगतो. ओके, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना 3 कॉन्सेप्ट लागतात. ओके, फ्री बॉडी डायग्राम. FBD म्हणतो त्याला आपण, फ्री बॉडी डायग्राम. ओके, लक्ष द्या. तर फ्री बॉडी डायग्राम कशी ड्रॉ करायची? फर्स्ट, ओके, फर्स्ट सेल्फ वेट लिहून घेणार. ओके, सेकंड रिॲक्शन अँड थर्ड. ओके, थर्ड काय आहे? थर्ड आहे एक्सटर्नल फोर्स. ओके, एक्सटर्नल फोर्स. ओके, आता याच्यात आपल्याला गिवन मध्ये फक्त काय दिलंय? अ मास ऑफ 100 kg सिलेंडरचं मास दिलेलं आहे 100 kg. ओके, आता मी इथे थोडा वेगळा पेन यूज करतो, स्काय ब्लू. ओके, आता इथे कॉन्सेप्ट काय आहे? कॉन्सेप्ट असा आहे, ठीक आहे, की जे सेल्फ वेट असतं ना, सेल्फ वेट आपलं, जसं माझं वजन आहे 60 kg. ओके, जर माझी फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली ना, ओके, माझ्या CG पासून मी काय करेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड एक फोर्स दाखवेल. किती? 50 kg चा. ओके, माझ्या बाबतीत सांगतोय. आता हा मास किती आहे सिलेंडरचा? तर 100 kg आहे. ओके, वेट, ओके, मास किंवा जे वेट आहे ना ते व्हर्टिकली, सेल्फ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतो. आता तुम्ही म्हणणार सर हे तर मास आहे, मासला तुम्ही 9.81 ने मल्टिप्लाय केलं तर तिथे काय भेटणार आहे? तुम्हाला वेट भेटणार आहे. ओके, आणि ते वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतो CG पासून. इथे वाटलास तर लिहून घ्या. ओके, इथे लिहून घ्या, व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतो. आता व्हर्टिकली डाऊनवर्ड कसं ऍक्ट होतं तुम्ही शो करतो इथे. ओके, हा सिलेंड्रिकल शेप आहे, मीन्स आता कट सेक्शन मध्ये सर्क्युलर दिसतंय, तर याचा CG याच्या सेंटरला येणार आहे. याच्या सेंटरला येणार आहे. तो सेल्फ वेट कसा शो करायचा आहे आपल्याला FBD मध्ये? व्हर्टिकली डाऊनवर्ड शो करायचं आहे, म्हणून मी एक आहे व्हर्टिकल डाऊनवर्ड लाईन ड्रॉ केली. आता माझ्याकडे काय आहे? मास आहे. मास किती आहे? 100. ओके, मास किती आहे? 100 मल्टिप्लाय बाय 9.81 जर केलं तर मला 981 न्यूटन हे काय भेटतंय? वेट भेटत आहे. आणि ते कसं शो केलं मी? व्हर्टिकली डाऊनवर्ड शो केलं. फ्री बॉडी डायग्राम सांगतोय, ठीक आहे. नेक्स्ट पॅरामीटर रिॲक्शन. ओके, तर रिॲक्शन काय आहे? आता मी ह्या प्लॅटफॉर्मवरती उभा आहे, माझं 60 kg वेट आहे, ते व्हर्टिकली डाऊनवर्ड माझ्या CG पासून ऍक्ट होतंय. ओके, तर मला खालून काय लागते? रिॲक्शन लागते. कितीची? तर 60 kg ची सेम रिॲक्शन लागते आहे. ओके, तर सेम. आता इथे काय आहे? जिथे आता मी जर प्लॅटफॉर्मवर उभा आहे तर मी व्हर्टिकली असा उभा आहे. ओके, मीन्स मला अपोजिट पण व्हर्टिकली रिॲक्शन 60 kg चीच भेटणार आहे. बट इथे काय झालं आहे? हे सिलेंडर जे आहे ना ते इन्क्लाइन प्लेन वरती रेस्ट आहे. काय म्हटलंय? रेस्ट बिटवीन द इन्क्लाइन प्लेन्स. ओके, इन्क्लाइन प्लेन वरती रेस्ट आहे. म्हणजे हे जे वेट डाऊनवर्ड ऍक्ट होते, बट काही जे वेट आहे हे हा कॉन्टॅक्ट पॉइंट B आणि हा कॉन्टॅक्ट पॉइंट A कॅरी करणार आहे. समजतंय? ओके, तर आता मी फर्स्ट काय आहे? फर्स्ट झालं माझं सेल्फ वेट. सेकंड आहे रिॲक्शन्स.
ओके, हे जे 981 न्यूटन जे वेट आहे ना, तर दोन रिॲक्शन्स कॅरी करणार आहे, RA, RB. ओके, ते कॉन्टॅक्ट पॉईंट ए, कॉन्टॅक्ट पॉईंट बी, म्हणून मी त्यांना काय म्हणतोय, रिॲक्शन्स म्हणतोय. कारण की हे काय ऍक्शन आहे, हे वेट काय ऍक्शन आहे, याला काय भेटेल, रिॲक्शन भेटणार आहे. ओके, तर आता जी रिॲक्शन असते ना, ओके, ती परपेंडिक्युलर टू प्लेन असते. ओके, काय असते रिॲक्शन, परपेंडिक्युलर टू प्लेन असते. ओके, परपेंडिक्युलर टू प्लेन असते मीन्स कशी असते, राईट अँगल असतो. ओके, 90 डिग्रीचा. आता हा जो प्लेन आहे ए, ओके, हा कॉन्टॅक्ट पॉईंट काय आहे ए, आणि हा कॉन्टॅक्ट पॉईंट काय आहे बी आहे. ओके, सो आता इथे मी रिॲक्शन शो करताना कशी शो करणार आहे. ओके, आता परपेंडिक्युलर टू प्लेन म्हटलंय. ओके, तर मी इथे एक ॲरो दाखवेल. हा जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे इथे मी काय दाखवला आहे, ॲरो दाखवला आहे. बट ॲरो दाखवताना ओके, मी हा जो अँगल आहे हा किती आहे, 90 डिग्री आहे. हा अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. ओके, जर सपोज हा 20 डिग्री अँगल आहे. ओके, आता पर्टिक्युलरली एका ट्रायंगल साठी थिंक करा. ओके, ट्रायंगल साठी कसं थिंक करा, आता मी हा ॲरो दाखवला ना, आणि हा किती 90 डिग्री आहे. आता हा जो एवढा ट्रायंगल आहे, ओके, हा जो एवढा ट्रायंगल आहे, हा मला माहिती हा किती 20 डिग्री आहे विथ रिस्पेक्ट टू वर्टिकल. हा किती 90 डिग्री आहे, मग हा किती असणार आहे. ओके, तर सिंपल कॉन्सेप्ट काय आहे, ट्रायंगलची टोटल समेशन किती असते, अँगलची 180 डिग्री असते. किती असते, 180 डिग्री असते. ओके, त्या 180 मधून मला दोन अँगल माहिती आहे. ओके, मग मी त्या 180 मधून मायनस काय करणार आहे, 20 + 90, 20 + 90. ओके, मला आन्सर काय भेटणार आहे, 70 डिग्री. मीन्स हा अँगल किती आहे, 70 डिग्री अँगल असणार आहे. ओके, सेम आता हा ॲरो तुम्हाला दिसतोय. ओके, आता मी ॲरो तिकडेच का दिलाय त्याचं पण रिझन सांगतो. ॲरो मी इकडे असा शो का केलाय त्याचं पण रिझन सांगतो. ओके, कोणीच लबाडी करणार नाही. ओके, हा काय ॲरो इकडेच अँगल का दिलेला आहे, ठीक आहे, तिकडेच का दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे जे सिलेंडर आहे सेल्फ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतोय, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होते म्हणजे काय, एक कॉन्टॅक्ट पॉईंट वर लोड येतोय, आणि इकडे आता हे व्हर्टिकली डाऊनवर्ड इन्क्लाइन प्लेन आहे ना, म्हणजे हे काय करणार आहे, याचं अर्ध जे वेट आहे कशावर ऍक्ट करतंय, ते इकडे ऍक्ट करतंय ना. ही काय झाली, ऍक्शन झाली ऍक्ट करायची, म्हणून मी काय केलंय, अपोजिट डिरेक्शनने काय दाखवली, रिॲक्शन दाखवली आहे. ओके, आणि ते अँगल फाइंड आउट केले आहे. आता ते अँगल का फाइंड आउट केले, ते कशासाठी रिक्वायर्ड आहे ते पण सांगणार. ठीक आहे, आता याच्यात नेक्स्ट हा जो बी कॉन्टॅक्ट पॉइंट आहे. ओके, हा जो बी कॉन्टॅक्ट पॉइंट आहे, बी कॉन्टॅक्ट पॉइंट पण सेम. आता हा जो सिलेंडर याचं वेट काय, ह्या बी कॉन्टॅक्ट पॉइंट वरती काय होतंय, ऍक्ट होतंय. ही काय ऍक्शन आहे, म्हणजे त्याच्यावरती लोड अप्लाय करतंय. आपल्याला हा प्लेन काय कॅपेबल आहे लोड कॅरी करायला, म्हणून मी काय दाखवणार आहे, रिॲक्शन दाखवणार आहे. पण रिॲक्शन कशी दाखवता, परपेंडिक्युलर टू प्लेन दाखवता, म्हणून मी काय करणार आहे, इथे काय दाखवतोय, अपोजिट डिरेक्शन रिॲक्शन दाखवलेली आहे. ओके, आणि ही काय आहे 90 डिग्री आहे. सेम इकडे पण 90 डिग्री आहे. हा अँगल 20 डिग्री आहे, हा अँगल 90 डिग्री, मीन्स हा किती असणार आहे, 70 डिग्री असणार आहे. ओके, एवढा सिंपल कॉन्सेप्ट आहे. याला आपण फ्री बॉडी डायग्रामला डिफरंट वेने ड्रॉ करून घेऊ. ओके, आता समजा ओके हा सेंटर पॉइंट होता. ठीक आहे, हा काय होता, वेट किती आहे, 981 न्यूटन आहे. ओके, 981 न्यूटन आहे. ओके, आता इथे मी काय करतो, क्वाड्रंट ड्रॉ करतो, क्वाड्रंट. ठीक आहे,
हा काय झाला, क्वाड्रंट कंप्लीट झाला. ठीक आहे. आता क्वाड्रंट ड्रॉ केल्यामुळे काय आहे, आपल्याला इझिली समजेल की एक्झॅक्ट काय चालू आहे. ठीक आहे. आता आपण क्वाड्रंट ड्रॉ केला. आता हा फोर्स असा आहे ना, रिॲक्शन्स. ओके. हा फोर्स कुठून जाईल, सीजी मधून जाईल. ओके, सीजी मधून जाईल. ट्रान्समिसिबिलिटी प्रिन्सिपल माहिती आहे. ओके. आपण तो फोर्सला इकडे डिरेक्शन आहे, आपण काय करतोय, त्याला बॉडी विदिन द बॉडी ट्रान्समिट करतोय. ओके. विदिन द बॉडी काय करतोय, ट्रान्समिट करतोय. आता हा जो व्हर्टिकल प्लेन आहे. ओके, हा काय व्हर्टिकल प्लेन आहे, हा अँगल किती, 70 डिग्री. तर सेम हा फोर्स मी इकडे ड्रॉ केला. ओके, इकडे ड्रॉ केला. याचं नाव काय होतं, ए कॉन्टॅक्ट पॉइंटला होता, म्हणून मी काय नाव देतोय, आर ए नाव देतोय त्याला. विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल हा अँगल किती होता, 70 डिग्री होता. ओके, मीन्स हा जो पॉइंट आहे, हा विथ रिस्पेक्ट टू अँगल, जर हा 70 डिग्री, हा पॅरलल आहेत ना एकमेकांना, आणि ही इन्क्लाइन लाईन आहे, म्हणजे हा पण किती असेल, 70 डिग्रीच असणार आहे. ओके, हा काय आर ए, हा तिकडे ट्रान्समिट केला. नेक्स्ट आपल्याला अजून काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आर बी. हा फोर्स कसा, रिॲक्शन कशी दाखवली, अशी दाखवली आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, हा काय हॉरिझॉन्टल, हा अँगल किती होता, 70 डिग्री होता. तर सेम आपण जर इथे क्वाड्रंट ड्रॉ करतोय आणि हा फोर्स असा ट्रान्सफर करतोय, तर हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल किती अँगल असणार आहे, तर हा पॅरलल कोणाला, याला आहे, आणि ही स्ट्रेट इन्क्लाइन लाईन आहे. म्हणजे जर हा 70 डिग्री, तर हा पण किती असणार आहे, 70 डिग्रीज असणार आहे. तर मी त्याला काय करतो, फक्त असा ड्रॉ करतो आणि त्याला नाव काय देतो, आर बी. आणि इथे किती अँगल लिहिणार आहे मी, 70 डिग्री. ओके. 3 कनकरंट फोर्सेस, 3 कोप्लॅनर कनकरंट फोर्सेस दिसत आहे का तुम्हाला. ओके, जर तुम्हाला 3 कनकरंट कोप्लॅनर फोर्सेस दिसत असतील, तर आपण इथे काय यूज करू शकतो, तर आपण इथे लॅमीज थेरम यूज करू शकतो. ओके, तर लॅमीज थेरम काय आहे, लॅमीज थेरम काय होता आपला. ओके, लॅमीज थेरम होता एफ ए साइन अल्फा इज इक्वल टू एफ बी साइन बीटा इज इक्वल टू एफ सी साइन गॅमा असतो. ओके, आता ए बी आणि सी नोटेशन दिले, सेम आपण ए बी आणि याला डब्ल्यू नोटेशन दिलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याला काय साइन अल्फा काय असतो. ओके, अदर टू जे फोर्सेस आहे. ओके, आता जर एफ ए आहे किंवा आर ए आहे, तर अदर जे 2 फोर्सेस आहे यांच्यातला साइन अँगल घ्यावा लागतो. ओके, आता साइन अँगल किती आहे, साइन अँगल किती आहे. ठीक आहे. आता मला जर मी आर ए साठी घेतोय, ओके, हा मला किती माहिती आहे, हा माहिती आहे 70 डिग्री. हा क्वाड्रंट कितीचा असतो, एक क्वाड्रंट कितीचा असतो, 90 डिग्रीचा असतो. म्हणजे 70 + 90 मी इथे लिहून घेतो. अल्फा काय येणार आहे, कारण की हा माझा आर ए ना, तर ह्या 2 फोर्सेस मधला जो अँगल असणार आहे, हा किती असणार आहे, 160 डिग्री. अल्फा किती आहे, 160 डिग्री. समजतंय, लक्ष द्या. ठीक आहे. नेक्स्ट आता मी आर बी घेतो. ओके, आर बी घेतो. आर बी हा फोर्स घेतला, तर ह्या 2 फोर्सेस मधला जो अँगल असेल तो काय असणार आहे, बीटा असणार आहे. आणि तो किती आहे, 70 डिग्री आहे, म्हणून मी बीटा लिहून घेतो 70 डिग्री. आता मी हा जो डब्ल्यू आहे, ओके, हा डब्ल्यू आहे, तर ह्या डब्ल्यू, तर ह्या 2 फोर्सेसचा साइन अँगल हा किती असणार आहे, तर तो असणार आहे गॅमा. तर गॅमा किती असणार आहे, ओके, गॅमा असणार आहे हा 20. ओके, आता हा टोटल क्वाड्रंट कितीचा आहे, 90चा आहे. तर हा जर 70, 90 - 70 हा किती होईल, 20 होईल. सेम हा 70 9 आणि हा क्वाड्रंट 90चा आहे, तर हा किती होईल, 20. आणि हा जो पूर्ण क्वाड्रंट 90चा आहे, ओके, तर हा किती होणार आहे, 20 + 90 110, आणि हा किती 20 130 होणार आहे. ओके, 130. ओके, आता जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तिघांचे समेशन 360 यायला पाहिजे. ओके, आता हा 130 आणि 70 किती, 200 200 300 360 डिग्री येत आहे, म्हणजे राईट आहे. ओके, आता एफ ए,
ओके, मी ॲज इट इज लिहून घेतो. ओके, एफ ए म्हणजे मी काय म्हणतोय, आपला तो काय आहे आर ए साइन अल्फा. अल्फा किती आहे, आर ए च्या अपोजिटचा जो काय अल्फा किती आहे 160 डिग्री. 160 डिग्री इज इक्वल टू फोर्स बी म्हणजे हा काय रिॲक्शन बी ती किती आहे साइन बीटा. आता हा फोर्स आहे त्याच्या अपोजिटचा अँगल या दोन फोर्स मधला किती 70 डिग्री म्हणजे मी काय लिहिलं इथे 70 डिग्री इज इक्वल टू हा काय आर सी. ओके, एफ फोर्स सी म्हणजे हा काय वेट दिलंय, मी वेट डायरेक्टली लिहून घेतो 981 डिवाइड बाय साइन गॅमा. या फोर्सच्या हे दोन जे अँगल आहेत किंवा अपोजिटचा अँगल किती आहे 130. 20 90 अँड 20 130 होता. ओके, तर याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आर ए आणि आर बी कॅल्क्युलेट करायचं आहे. मीन्स आर ए इज इक्वल टू आर बी इज इक्वल टू हे काय 981. हे जे इक्वेशन आहे ते यूज करून आता कसं यूज करणार आहात. ओके, कसं यूज करणार आहात तर कसं पण यूज करून टाका. ओके, आता मी काय करतो आधी यांना इक्वेट करतो. ओके, याचा विषय सोडून द्या आता. ओके, इज इक्वल टू आहेत ना, तर यांना कसं इक्वेट करणार आहे मी. आर बी इज इक्वल टू हा साइन 70 काय डिवाइडला आहे, हे ॲज इट इज राहील आणि याला काय होईल साइन 70 मल्टिप्लायला जाईल. मीन्स आर बी इज इक्वल टू कसं होणार आहे ते 981 डिवाइड बाय साइन 130 डिग्री मल्टिप्लाय बाय हा काय डिवाइडला आहे ना साइन 70 हा मल्टिप्लायला जाईल साइन 70 डिग्री. ओके, आणि मला भेटेल आर बी. ओके, तर आर बी किती भेटणार आहे ओके 1203.36. 1203.36. आता युनिट काय असणार आहे, युनिट न्यूटन असेल. ओके, युनिट न्यूटन असायचं रिझन काय आहे, हा साइन 130 डिग्री आहे साइन 70 डिग्री आहे तो विषय संपला. ओके, हा म्हणजे डिग्री कॅन्सल होऊन जाईल. आणि 981 जो आहे 981 तो काय न्यूटन मध्ये, म्हणून हे युनिट काय असणार आहे न्यूटन मध्ये असणार आहे. आणि हे काय आरबीचं आन्सर आहे. ओके, नेक्स्ट आरबीचा आन्सर आला. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आर ए कसा कॅल्क्युलेट करणार. ओके, तर हे जे इक्वेशन आहे ना, ओके, हे आर ए आणि 981 हे इक्वेट करायचं आहे. ओके, आता हे इक्वेशन कसं इक्वेट करायचं आहे, आर ए कसा कॅल्क्युलेट करणार, आर ए इज इक्वल टू हे 981 ॲज इट इज राहील. 98 हे काय 981 डिवाइड बाय साइन 130 डिग्री मल्टिप्लाय बाय. ओके, हा आर ए लिहिला आहे आपण. साइन 160 जो आहे तो डिवाइडला आहे, तो तिकडे काय होईल मल्टिप्लायला होईल साइन 160. आर एचं आन्सर काय आहे, तर आर एचं आन्सर आहे 436.99. युनिट काय असणार आहे न्यूटन. तर हे काय भेटलंय आपल्याला आर ए. ओके, मीन्स हा जो आर ए आहे हा 436.99 न्यूटन भेटलेला आहे. आणि हा जो आर बी आहे तो किती भेटला आहे 1203.36. ओके, कशात न्यूटन मध्ये. ओके, हा एक आणि हा एक. न्यूमेरिकल मध्ये तेच विचारलं होतं आपल्याला, डिटरमाइन द नॉर्मल रिॲक्शन ॲट ए अँड बी. ॲट पॉईंट ए अँड ॲट पॉईंट बी ला नॉर्मल रिॲक्शन्स किती असणार आहे ते विचारलं होतं आणि आपण त्याच फाइंड आउट केलं आहे. ओके, सो थँक्यू सो मच. तुम्हाला कॉन्सेप्ट अँड न्यूमेरिकल दोघे समजलेच असतील. ओके, तुम्ही रिपीट मोडवरती पण बघू शकता और तुम्ही पॉज करून हे लिहू पण शकता. ठीक आहे, सो आता आपण नेक्स्ट लेक्चरला आपण एक न्यूमेरिकल बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू सो मच.